अरे हळू. अगं अश्विनी, हे बघ ना, ही पिशवी कुठे ठेवायची? मी ठेवते का? तुम्ही ठेवा. अगं सांग ना कुठे ठेवते. तुम्ही पण ना. बरं आता बेडरूम मध्ये ठेवा हा. आणि मीराच्या बंगल्यात गेल्यावर ना आपण मीरा जी तिला रूम देईल ना हा. तिथे ठेवूया, म्हणजे आयत्या वेळी सापडतील आपल्याला. हा बरोबर. अरे तुम्ही आला, तुम्ही कुठे दोघी गेला होतात? अगं होतं आमचं हे काम. काय काम होतं? एक मिनिट. हे का सरप्राईज आहे, बघतेस का डायरेक्ट? परत सरप्राईज? तू थांब, मी पाणी घेऊन येते. अगं अश्विनी, हा. विडा वगैरे घेतलास की नाही? हो हो हो, विड्याची पानं घेतलीत आणि ती मगाशी तुम्हाला लाल पिशवी दिली ना त्यात ठेवली. तू बाई काय एकदम परफेक्ट आहेस, तुला काही सांगावं लागत नाही. आता फटके दे ना संजू. हे जरा. अगं हळू. ए तू मला सांगितलं नाहीस काय आणलं ते? अगं नॉर्मल खरेदीला गेलेलो. हे सरप्राईज आहे, तुला मी नंतर सांगते. जेरी ते राहू दे, मी कर. का? मग मयूला मी तयार करते, तू हे कर. नाही 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 नाही, मी करणार आहे, मी करणार आहे. तू ती करवली तयार झाली की नाही ते पण. हे संजू. हो बाळा. मला थोडीशी हेल्प हवी होती. कुहू, अरे संजू. तू काय केलंय कुहू हे? हं? काय हे? हे असे तयार होतात का? जास्त झाली पावडर? अगं ऐक ना बाळा, पहिलं मयू दीदीला तयार करूया, नंतर तुला मी छान तयार करते. हे अशी पावडर लावायची नसते. जा. अगं अश्विनी, देणे घेण्याच्या पिशव्या घेतलीस ना? हो आई, आणि सगळ्या शाल टोपी? हो हो सगळं घे. बरं झालं, मी पाण्याचा ग्लास हात ठेवून आले. हो. अश्विनी, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. अहो बघा ना, केवढी कामं पडलीत, नंतर बोलते ना. अगं अश्विनी, हा, मला बोला सांग बरं, तू सेफ्टी पिना घेतल्यास की नाही? आयत्या वेळेला शोधल्या तरी मिळायच्या नाहीत त्या. काकू, सेफ्टी पिन्स माझ्या मेकअप वॅनिटीत आहेत, सगळं घेतलंय. आई, हा बोल बाळा. अगं बघ ना, आत्ताच प्रतीकचा मेसेज आला. तो म्हणतोय की त्याची आत्या आता येणार आहेत आपल्याला भेटायला. अगं बाई, आता कशाला येतात त्या? काय माहिती. ते सहजच येत असतील ना भेटायला. अरे देवा. अरे बापरे. तू विचारलं नाही का मयू? नाही. आणि लुक आपण एकदम सिंपल ठेवूया. शॅडो एकदम लाईट हवी, डार्क नको आहे मला. हायलायटर आपण जास्त करू शकतो. ओके मॅम, नो प्रॉब्लेम, शुअर. मीरा भाले आलाय. थांबायला सांगते. सांगते. कुड यू प्लीज एक्सक्यूज अस, जरा बोलायचं. या मॅम, शुअर. मीरा, हे सगळं काय चाललंय? कालपासून दादाचा अजिबात परत फोन आलेला नाहीये. सगळं खरं कळल्यापासून तुला असं वाटतं की तो इथे एंगेजमेंट होऊ देईल? तू इतक्या कॉन्फिडेंटली कशी काय तयार होतेस, मला खरंच कळत नाहीये. माझी खात्री आहे की श्रेयस आज इकडे नक्की येणार. आणि ही जी काय मी रेडी झाली आहे ती त्याच्या मुलीच्या एंगेजमेंटसाठी नाही झाले. मी रेडी झाले आहे कारण श्रेयस आज अश्विनीला आमच्या लग्नाबद्दल सांगणार आहे. आणि आता ह्यापुढे श्रेयस कायमचा माझा होणार आहे म्हटल्यावर रेडी व्हायला नको? असं काही होणार नाहीये मीरा. माझा भाऊ अश्विनीला कधीच सोडू शकत नाही. तो तिच्यासाठी वाटेल ते करू शकतो. असं तुला वाटतं? कारण त्याच्या अश्विनीचा जीव आता माझ्या हातात आहे आणि तिचा जीव जर त्याला वाचवायचा असेल तर त्याला माझ्याशी लग्न करावंच लागेल. ऐका ना, मला ना खूप टेन्शन आलंय. ती प्रतीकची आत्या खूप हायफाय आहे आणि आपलं घर तिला नाही आवडलं तर काय? अगं अश्विनी, नको काळजी करूस. आपली मयुरी लाखात एक आहे. घराचं काही घेऊन बसलेस? पण तरी असं खूप घाबरली. हो हो, नमस्कार नमस्कार. या ना प्लीज. या या, बस. नमस्कार, मी पाणी हो आणते. बस बस. ऐक, पाणी. तुम्ही? मी श्रेयस वाघमारे, मयुरीचा बाबा. मी मयुरीची आई अश्विनी. प्रतीक बरंच सांगत असतो तुमच्याबद्दल, पण प्रत्यक्षात भेट आजच झाली. बरं झालं तुम्ही आलात. आम्हालाही तुम्हाला भेटायचंच होतं.
अश्विनी, तुम्ही खरंच मिसेस इंडिया रनर अप खिताब जिंकला होता का? तुमच्याकडे बघून अजिबात वाटत नाही. अगं आत्या, असं काय बोलतेस? हा, तिला मिळालं होतं आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये मी नाही का तुला बोललेलो, मी पण होतो त्याच कॉम्पिटिशनमध्ये मिळालेलं. आणि तुला माहिती आहे का आत्या, अश्विनीचा ना स्वतःचा ब्युटी इसेन्शियलचा ब्रँड पण आहे. आपण तुझ्या बायकोला बघायला आलोय ना? का हिचं कौतुक ऐकायचं? मी घेऊन येते तिला. प्रवास कसा झाला तुमचा? छान छान. पाया पडते. सुखी राहा. गोड आहे मुलगी. प्रतीक, आज खऱ्या अर्थाने माझी काळजी मिटली. आयुष्यात पहिल्यांदाच चांगला निर्णय घेतलायस तू. एक सांगू का अश्विनी, तुला तर माहितीच आहे ह्यांच्या फील्डमध्ये कशा मुली असतात. मला तर असं वाटलेलं की तशीच कोणीतरी बडे बाप की बिगडी हुई औलाद म्हणून करून आणणार हा. पण ही सगळी माणसं बघून, हे घर बघून माझी चिंता मिटली. तुम्हाला भेटून आम्हालाही खूप बरं वाटलं. आमची मुलगी चांगल्या घरात जाते याची खात्री पटली आम्हाला. आणि हो, प्रतीकने आम्हाला तुम्ही येणार असं सांगितलं होतं, पण आम्हाला खूप टेन्शन आलं होतं. त्यात काय टेन्शन घ्यायचंय? आता आपण सगळे एक फॅमिली आहोत. आता आपल्या नात्यात कसलीही फॉर्मॅलिटी नको. माझी फक्त एकच इच्छा होती की प्रतीकची बायको एक गुणी आणि सुसंस्कारी मुलगी असावी. आणि मयुरीला भेटल्यावर माझी ती इच्छा पूर्ण झाली. मयुरी, तुला सगळे मयू म्हणतात ना, मग मी पण तुला मयू म्हणलं तर चालेल का? हो चालेल. प्रतीक, माझी ती बॅग दे ना इकडे. हे घे. कशाला हे? आज पहिल्यांदा सुनमुख बघितलंय मी. एवढ्या गोड सुनेच्या हातात काही ठेवायला नको का? आता हे आत्याकडून एक भेट समज. चला, आता नाश्ता तयार आहे, सगळ्यांनी खाऊन घ्या. अहो, सकाळच्या गडबडीत ना कोणी अजून नाश्ता केलेला नाहीये. अहो, मग हे आधी नाही का सांगायचं? आधी जसं सगळ्यांना फैलावर घेतलं तसं परत घेतलं असतं. असं उपाशी राहतं का कोणी? चला चला, सगळ्यांनी नाश्ता करून घेऊया. बोल. हॅलो श्रेयस, तू इकडे येतोयस ना? आणि आपलं काय काय बोलणं झालं? तुझ्या बायकोला सांगितलंस? तू यासाठी फोन केलास मला? हे बघ, मला उगीच फोन करू नकोस. मी माझ्या फॅमिली बरोबर, डोंट डिस्टर्ब मी. यू अंडरस्टँड? फोन कट करायच्या आधी एक गोष्ट नीट लक्षात ठेव. तू आता मला कितीही टाळायचा प्रयत्न केलास ना, तरी तुझ्याकडे फक्त साखरपुडा संपेपर्यंतच वेळ आहे. तुला अश्विनीला सांगावंच लागणार आहे की तू माझ्याशी लग्न करणार आहेस. तेव्हा लवकर तिला ते सांग आणि इकडे ये. इकडे सगळी तयारी केली आहे मी. वाट बघतेय तुझी.
काय रे श्रेयस, का असं मला सारखं चिडायला लावतोस? नवरा बायको जेव्हा हॉलमध्ये येतात तेव्हा त्यांचं औक्षण करून त्यांचं स्वागत करतात, पण हे ताट मी त्यांच्यासाठी नाही तर तुझ्या औक्षणासाठी केलं. इथून पुढे तू माझ्या फक्त घरातच नाहीस तर माझ्या आयुष्यात सुद्धा कायमचा राहायला येणार आहेस. मला तुझं स्वागत खूप खूप छान पद्धतीने करायचंय. आई पाणी घ्या. अश्विनी मला तुझ्याशी बोलायचंय. हो नंतर बोलू, तुम्ही पाणी घ्या. मयुरी, हे पोहे तू केलेस? नाही, आईने केले. मला एवढे चांगले पोहे बनवता नाही येत. स्वयंपाकात काय काय येतं तुला? बेसिक सगळं येतं, म्हणजे एकदम सगळंच नाही येत, पण बऱ्यापैकी येतं. छान. म्हणजे लग्नानंतरही तुझ्या नशिबी हॉटेलचं जेवण? नाही नाही, मी सगळं शिकून घेईन. का? तू एकटीच का सगळं शिकशील? संसार दोघांचा आहे ना, मग स्वयंपाक दोघांना यायला हवा. संसारात सगळ्या गोष्टी दोघांनी करायला हवं, म्हणजे पैसा कमवणं असू देत किंवा स्वयंपाक करणं. मयू, खरंच खूप तू लकी आहेस ग बाळा. किती जीवापाड प्रेम करणारी माणसं मिळाली आहेत तुला. खरंच त्यांना जाऊ. प्रतीक म्हणत होता वेन्यू कोणाचं तरी घर आहे. कोण आहेत त्या? ती मीरा कौशिक आहेत त्या. म्हणजे यांची मैत्रीण, म्हणजे आता माझीही चांगली मैत्रीण झाली आहे. आपलं आयत्या वेळी ठरलं ना साखरपुड्याचं, त्याच्यामुळे मनासारखा हॉलही मिळत नव्हता. म्हणून तिने सांगितलं की तिच्या घरात साखरपुडा करता येईल. आणि मयूवर तिचा खूप जीव आहे. आम्हालाही नाही म्हणता आलं नाही. अश्विनी आता काय बोलतच बसणार आहेस? वाजले किती बघ. बोलता बोलताना लक्षातच आलं नाही. मयू जा, तू तुझं आवरून घे, मी इथलं बघते. या काही पेपर्सवर मला तुझ्या बॉसची सही हवी. ओके मॅम. मॅडम, हा पेपर कसला आहे? तुला काय करायचंय? मॅडम, हा घटस्फोटाचा कागद आहे. हो मग मला का सांगता यावर सह्या घ्यायला? कारण तुझ्या बॉसची बायको होण्याचे काय दुष्परिणाम आहेत ना तुला माहिती नाहीये. काल घराच्या खिडकीतनं एक दगड आला, ही जखम दिसते ना त्याच्यामुळे झाली ती. आणि त्या दगडावरती धमकीची चिठ्ठी होती, ती बघ आहे तिकडे. तुझ्या बॉसमुळे मला हे असलं आयुष्य जगावं लागतंय आणि बस झालं आता. मला हे असलं सगळं आयुष्य नकोय. मला एक सेफ आयुष्य हवंय, बस एवढीच अपेक्षा आहे माझी. पण मॅडम, बस झालं भाल्या. मला तुझ्याबरोबर कुठल्याही प्रकारचे आर्ग्युमेंट्स नकोय. बस झालं, हे असलं घाबरून आयुष्य जगणं आता पुरे झालं. नकोय मला हे सगळं. प्लीज सुद्धा मला घाबरत नाहीत, रिॲक्ट करत नाहीत. जेव्हा तुझे बॉस तुला प्रश्न विचारतील ना तेव्हा ही सगळी उत्तरं दे त्यांना, कळलं? ठीक आहे, मी त्यांना हे पेपर द्यायचं काम करेन आणि तुमचा निरोप सुद्धा देईन. सरांनी ऐकलं तर ऐकलं. काय मिळणार आहे तुला हे सगळं करून? नाही म्हणजे तुला डिवोर्स हवाय हे मान्य आहे मला, पण दादाने जरी तुझ्याशी लग्न केलं तरी सुद्धा त्या लग्नाला काहीही अर्थ असणार नाहीये. कारण तो फक्त आणि फक्त अश्विनीचा जीव वाचवण्यासाठी हे करणार आहे, तुझ्यासाठी नाही. हे कळतंय? असू देत. इतके दिवस मला श्रेयसचं प्रेम हवं होतं, आता मला त्याची मालकी हवी आहे आणि ती मिळाल्याशिवाय मी गप्पा बसणार नाही.
काहीही झालं तरी श्रेयस संपूर्णपणे माझा व्हायला हवा. त्याचं माझ्याशी लग्न व्हायला हवं. मग त्याचं माझ्यावर प्रेम असो किंवा नसो. केटरिंगचं काय झालं? कुठवर आलं? मेन्यू वगैरे झालाय? आलो 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 मॅडम. आज सगळं जेवण रेडी आहे मॅडम. हा. तुम्ही टेस्टिंग करा आणि मला सांगा मॅडम कधी सुरू करायचंय. ओके. तुम्ही स्वतः जातीने लक्ष घातलंय ना? हो हो मॅडम. थोडंसं ऑइली वाटतंय मला, पण टेस्ट चांगली आहे. सर्व करताना काळजी घ्या की ऑइली होणार नाही. ओके ओके. बरं, सगळ्यांनी नीट लक्ष द्या. हे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट फंक्शन आहे, खूप स्पेशल फंक्शन आहे. जे काही अरेंजमेंट झालेले आहेत त्याच्यात मला कुठेही कसलीही चूक नको. ठीक आहे? ठीक आहे. थँक्यू मॅम. येस. चला चला चला, मयुरीची बॅग रेडी आहे. अहो तुम्ही मीराला फोन करा आणि कळवा की आम्ही येतोय. म्हणजे आयत्या वेळी काही गोंधळ व्हायला नको, सगळं रेडी असेल. चला गाड्या आल्या खाली, आपले गेले पाहिजे. अरे चला चला, नाही तर वेटिंगचे पैसे लागतील. आई तू आजच्या दिवशी पण पैशाच्या गोष्टी करतेस. ती हत्या बसली तिकडे, काय चाललंय तुझं? अरे आमच्या बायकांच्या डोक्यात हाच विचार असतो की कुठे काय काटकसर होते का बघू. ए ठोंब्या, तू उभा का राहिलायस? चल बॅगा घेऊन चल. थोड्या वेळाने तुम्हाला न्यायला येतो, थांबा. पेढ्याचा बॉक्स राहिला. म्हणते आई मी जाते. अगं राहू दे, तू हो पुढे, मी आणते. हो तू पण. संजू, हो हो. मयुरी बरोबर बसा. हा अरे मी आणि 4 BHK आम्ही बबनच्या गाडीतून येतो काय. आई